पाकिस्तान आणि भारताचा संबंध आला की सगळे म्हणतो अहो शत्रू ते शत्रूच. पण जरा थांबा, हाताच्या कांकणाला आरसा कशाला? जरा इतिहास उघडून पाहिला ना की पाकिस्तानच्या पायाखालची वाळूच सरकेल सरकेल. माफ करा पण ती आधीच सरकली आहे. असो, ज्या बलुचिस्तानवर पाकिस्तानात स्वतःचा रुबाब दाखवतोय त्याच बलुचिस्तानात आपल्या हिंदूंचं 51वं अत्यंत पवित्र शक्तिपीठ आहे, श्री हिंगलाज माता मंदिर. आणि गमतीची गोष्ट काय तर तिथल्या मंदिराच्या दर्शनाला जाण्याआधी भाविकांना चंद्रगुप्त नावाच्या एका जिवंत चिखलाच्या ज्वालामुखीची पूजा करावी लागते. 1947च्या फाळणीनंतर जेव्हा पाकिस्तानच्या उपटसुंभांनी हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला होता ना, तेव्हा तिथल्याच बलूच मुस्लिमांनी हातात बंदुका घेऊन या हिंदू मंदिराचं रक्षण केलं. म्हणजेच काय तर पाकिस्ताननी भले जमिनीवर बळजबरीने ताबा मिळवला असेल, पण बलुचिस्तानची मूळ ओळख असलेल्या हिंगलाज माता मंदिराला हात लावायची तर काय, पण मंदिराकडे डुंकून बघायची यांची लायकी नाहीये. आता ऐका दुसरा आणि सर्वात मोठा धक्का. तिथल्या स्थानिक मौखिक इतिहासानुसार या बलुचिस्तानात चक्क आपल्या मराठ्यांचं रक्त धावतंय. हो, पण आपले मराठे तिथे गेले तरी कसे हा प्रश्न पडलाच असेल. तर बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं म्हणणाऱ्या मराठ्यांनी 1761च्या पानिपतच्या युद्धात तोच बाणा दाखवला. युद्धानंतर अहमद शाह अब्दाली जेव्हा मराठ्यांना कैदी बनवून घेऊन जात होता ना, तेव्हा बलुचिस्तानच्या दुर्गम पहाडी भागात अनेक मराठा सैनिक ताफ्यातून निसटले. तिथल्या लढाऊ बलूच जमातींनी या मराठ्यांचा पराक्रम पाहून त्यांना आपल्यात सामावून घेतलं. आता वळूया 14 ऑगस्टला डांग्या हाकणाऱ्या पाकिस्तानच्या गमतीदार इतिहासाकडे. पाकिस्तान 14 ऑगस्टला सुतकी चेहऱ्याने का होईना पण स्वतःचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पण त्यांच्याच देशातला 44% भाग म्हणजेच बलुचिस्तान 11 ऑगस्टला स्वतंत्र झाला होता. जिनांनी कलातच्या राजाकडून भली मोठी फी उकळली होती. कलात स्वतंत्र देश राहील असा कोर्टात वकिलीचा त्यांनी आव सुद्धा आणला. पण 14 ऑगस्टला पाकिस्तान बनल्यानंतर जिनांनी असा काही युटर्न मारला की सरड्याने सुद्धा आत्मसमर्पणच करावं. कलातच्या संसदेने पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा त्या राजाने लपून का होईना पण भारताकडे मदतीची याचना केली होती. पण दुर्दैवाने 27 मार्च 1948ला ऑल इंडिया रेडिओवरून ही बातमी अचानक लीक झाली. बातमी कानावर पडताच जिनांच्या पोटात भीतीचा गोळाच आला आणि त्यांनी 24 तासात सैन्य घुसवून अवघ्या 227 दिवसात बलुचिस्तान हडप केला. कलातच्या राजाने भारताचे तत्कालीन पंतप्रधान म्हणजेच कोण तर पंडित नेहरूंना पत्र पाठवून आम्हाला भारतात विलीन करून घ्या किंवा सैन्याची मदत तरी द्या अशी गयावया केली होती. तेव्हा नेहरूंनी त्यांना थेट नकार दिला. यामागे 3 कारणं होती. पहिलं कारण म्हणजे भारत आणि बलुचिस्तानच्या मध्ये पाकिस्तानचा एक मोठा भूभाग येत होता, त्यामुळे थेट जमीन सीमा होत नव्हती. दुसरी गोष्ट, तेव्हा काश्मीरवर पाकिस्तानने कबाली हल्ला केला होता, त्यामुळे आपलं संपूर्ण सैन्य काश्मीर वाचवण्यात गुंतलं होतं. आणि तिसरी म्हणजे शेवटची गोष्ट म्हणजे नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताला जगभरात आक्रमक देश म्हणून आपली इमेज बनवायची नव्हती. नेहरूंनी जर तेव्हा थोडी हिंमत दाखवून काही वेगळा मार्ग काढला असता तर आज पाकिस्तानचा नकाशा पूर्ण वेगळा असता. पाकिस्तानने हा सगळा तमाशा केला, पण याचं कारण काय तर ते सोपं आहे, ती त्यांची असली सवय. बलुचिस्तान म्हणजे यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडीच. म्हणजेच काय तर इथेही स्वार्थच. जगातल्या सर्वात मोठ्या सोन्या तांब्याच्या रेकोदिक खाणी आणि संपूर्ण पाकिस्तानची चूल पेटवणारा सुई गॅस इथेच दडलाय. स्वतःच्या अंगातली खाज आणि दुसऱ्या राज्याच्या जीवावर केलेला माज अशी पाकिस्तानची अवस्थाच आहे. याच संपत्तीवर आजवरे उड्या मारत आले, नाहीतर कटोरा घेऊन भीक मागायची वेळ यांच्यावर केव्हाच आली असती. आता उंदराला मांजर साक्षच म्हणायची. म्हणजे काय तर आज पाकिस्तानने स्वतःचे खिशे भरण्यासाठी चीनला तिथे बोलवून घेतलंय. CPEC आणि ग्वादर बंदराच्या नावाखाली चीन आज बलुचिस्तानवर मालकी हक्क गाजवतोय आणि तिथली उरली सुरलेली संपत्ती इथे लुटतंय. पाकिस्तानने चीनकडून एवढा कर्ज घेतलाय ना की आता चीन सांगेल त्या तालावर नाचण्याशिवाय यांच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाहीये. पण ज्या बलुचिस्तानमुळे पाकिस्तानची चूल पेटते तिथल्याच म्हणजे मूळ बलूच जनतेला साध्या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. पण कावळ्याच्या शापाने काही गाय मरत नाही आणि बलुचांचा स्वाभिमान सहजासहजी मोडतच नाही. महरंग बलूचसारख्या तरुण महिला नेत्यांनी आज पाकिस्तानच्या नाकात दम आणलाय. ज्या बलुचांच्या रक्तात मराठ्यांचा स्वाभिमान आहे त्यांची गळचेपी करणं पाकिस्तानला पार महागात पडेल हे तर कन्फर्म आहे.
हा ऐतिहासिक सत्याचा चटकेदार मसाला तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या कथा भारताची या तुमच्या आणि आपल्या हक्काच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद.